राज्यातील सत्तारूढ महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांच्यावर दुपारी हल्ला झाला। त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक, गाडीची तोडफोड झाली। पण गेल्या 3 तासांपासून त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल केली नाही। इतकेच नाही तर मनसे सैनिकांना पोलीस वाचवीत असल्याचा आरोप आमदार मिटकरींनी केला आहे। आमदार मिटकरींनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। मनसे नेते राज ठाकरे सुपारीबाज नेते आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी केला। त्यांच्या वक्तव्याने मनसे सैनिक आज आक्रमक झाले होते। मनसे सैनिकांनी वरिष्ठ नेत्याच्या आदेशाने सर्किट हाऊसमध्ये असलेल्या आमदार मिटकरी बसले होते त्या दालनावर सर्वप्रथम हल्ला केला। आमदार मिटकरी हे अँटी चेंबरमध्ये बसले असल्याने त्यांच्यावर मनसे सैनिकांना थेट हल्ला करता आला नाही, पण सर्किट हाऊसमध्ये असलेल्या गाडीवर मनसे सैनिकांनी कुंडी फेकत दगडफेक करत तोडफोड केली। ही तोडफोड झाली असताना सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार करण्यास गेलेल्या आमदार अमोल मिटकरी यांना चांगला अनुभव आला नसल्याची माहिती आहे। पोलिसांनी गेल्या 3 तासांपासून त्यांची तक्रार चौकशीत ठेवली असून तपास सुरू आहे। कारण पुढे करत गुन्हे दाखल करणे टाळले आहे। त्यामुळे संतप्त झालेले आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सिव्हिल लाईन पोलिसात ठिय्या आंदोलन सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सुरेश राठोड, RRC न्यूज, अकोला। मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की मला सुरक्षेची गरज नाही, कारण मी सगळ्या जनतेमध्ये वावरणारा व्यक्ती आहे। पण हे गुंड जर घरावर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल जात असेल आणि घराचं नाव तुम्ही शिवतीर्थ ठेवत असाल, त्याच्या मालकाच्या घराचं नाव शिवतीर्थ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूची जरी स्त्री आणि मुलं असले तर त्याचं संरक्षण करणारा कायदा काढला होता। आणि अशा प्रकारे घरावर भ्याड हल्ला करणारे हे जे बांडगुळ आहेत यांची मजल का वाटते आहे? कारण त्यांना कुठेतरी कायद्याचं संरक्षण आहे आणि मी कायद्याच्या संरक्षणाच्या बाबतीसाठी बोलतोय। मी सत्तेतला आमदार आहे। गेल्या 4 तासापासून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथे बसतोय। अद्यापही फिर्याद नोंद झालेली नाही। फिर्याद आता दाखल होण्यापूर्वीच जे आरोपी आहेत ती LCBच्या लोकांना भेटून पळून गेल्याची माहिती मला मिळाली। याच्या मी बुलात जाणार, तळात जाणार, याची सखोल चौकशी करणार आणि प्रश्न उपस्थित करतोय सरकारला की आपलं सरकार असताना, आपले गृहमंत्री असताना असा कोणीतरी गुंडा येतो, आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावर पोलीस कुठलेही गांभीर्य दाखवत नाही। तर जोपर्यंत न्याय भेटत नाही, माझ्यासारखी जी गत आहे तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्याची गत काय? कायदा सुव्यवस्था कधी बिघडला असता ज्यावेळेस आम्ही तो हाती घेतला असता। वास्तविक ते ज्या पद्धतीने अटॅक करायला आले होते तसा अटॅक मलाही करता आला, म्हणजे आम्ही पण करू शकलो असतो। पण आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नव्हती। त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार शांतपणे त्या ठिकाणी आत्मसात करून कुठलाही रिॲक्शन दिली नाही। आम्ही शांतच राहिलो। पण अकोल्यातली कायदा सुव्यवस्था, मला वाटते अकोल्याच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की एखाद्या जिल्ह्यात राहणाऱ्या आमदाराच्या बाबतीत बाहेरचा कोणीतरी येतो नेता आणि तो चिथावणी देतो आणि हल्ला करायला लावतो आणि अद्यापही 4 तास झाले फिर्याद दाखल होत नाही। मला असं वाटते की याच्यावर कुठेतरी चिंतन झालं पाहिजे।